आणि बायकिंग वन ऑफ द बायकिंग ॲज गुड ॲज सर्जरी. मला दोघांमध्ये सेम वाटतं. जसं वेन आर गोईंग फॉर एनी काइंड ऑफ सर्जरीज, जसं तुम्ही कॅप मास्क घालता, यू वेअर द स्क्रब, शूज, टोटल चेंजेस. सेम थिंग तुम्ही बायकिंग करताना पण करतात. काही बेसिक गोष्टी किंवा ज्या काही ॲडव्हान्स आपल्या गोष्टी करता येतील त्या आपल्या हॉस्पिटल आपण चालू करायच्या. म्हणजे आपले घरचे नातेवाईक जरी ॲडमिट करता आले तरी आपण तिथे करू शकतो. ह्या हिशोबाने आम्ही सुरुवात केली. तर मला वाटतं ना हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. पण डेफिनेटली जेवढे रूल्स रेग्युलेशन आता चालले आहेत, एक छोटं हॉस्पिटल जसं आमच्याकडे हॉस्पिटल चालू करणं आजच्या दिवसाला फार कठीण आहे. हो सर. एक NABH तुम्ही ऐकलं असेल तर नॅशनल ॲक्रेडिटेशन आहे. त्याच्यावर तुमचे एवढे स्पेसिफिकेशन की छोटं नर्सिंग होम तुम्ही मेंटेन करणं, रन करणं फार डिफिकल्ट आहे. Hello and welcome to Life in Focus. I'm your host, Dr. Ronak Lakshmi Shirsat Tarele. So, when we think about surgeons, क्या दिमाग में आता है? Steady hands, scrubs, smell of antiseptic? So, what about that? Today, we are going to meet a surgeon whose hands are supposed to be steady on a scalpel, but he loves to keep them steady on a throttle as well when he's traveling more than at a speed of 100 kilometers per hour. Today's guest is Dr. Amol Sonawde, one of the prominent figure in Dombivli's medical circle and the owner of Sparsh Hospital. So, but we are not going to talk to him about any medical mumble jumble. We are going to ask him what keeps his zen when he is holding a scalpel and somebody's life in his hands in an operation theater, or when he is holding his own life in his hands when he is throttling on a bike. Please welcome Dr. Amol Sonawde. So, welcome, sir. Welcome to Life in Focus. So, sir, जेव्हा म्हणजे यु नो लाईक वी गो अँड चेक आउट युअर बॅकग्राऊंड, वी हिअर द टर्म जनरल सर्जन. बट फॉर पीपल असं असतं ना की जनरल म्हणजे त्यांच्या डोक्यात जनरल फिजिशियन वगैरे अशा काही आयडियाज असतात, पीपल हू ट्रीट द जनरल एलिमेंट्स. बट जनरल सर्जन इज नॉट लाईक दॅट. लाईक आय फील की यू हॅव टू बी अ मास्टर ऑफ ऑल. तर सर प्लीज तुम्ही एक्सप्लेन करू शकता की व्हॉट ऑल इट एंटेल्स. जनरल सर्जरी ही फार मिसनोमर आहे. इट्स अ वेग टर्म आहे. पण फ्यू डिकेट्स अगो डेफिनेटली देयर वॉज अ जनरल सर्जरी हू डज ऑल द थिंग्स. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम युअर ब्रेन सर्जरीज, युअर थोरॅसिक सर्जरीज, युअर इयर नोज थ्रोट सर्जरीज, abdominal as well as everything was previously done by general surgeons. So this term coined as a general surgery. But nowadays so many advanced things are there. So everything has specialization nowadays. ब्रेन सर्जरी आपण म्हणतो त्याला न्यूरोसर्जन म्हणतात, ते त्याचं स्पेशलायझेशन झालं. ऑफ्थॅल्मिक सर्जरीज वेगळ्या झाल्या, थोरॅसिक सर्जन असतात ते वेगळे झाले, कार्डियक सर्जरी असतात ते सर्जन वेगळे आहेत. तसंच जनरल सर्जरी मोस्टली नाउडेज इज कन्सर्न ओनली टू द ॲबडॉमिनल सर्जरीज. बट दॅट टू नाउडेज देर सो मेनी ॲडव्हान्स प्रोसिजर इन ॲबडॉमिन. लाईक प्रिव्हियसली इट्स कॉल्ड एज अ बिग इन्सिजन, बिग सर्जन. बट नाउडेज इज टोटली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जेवढं छोटं इन्सिजन घेणार तेवढा तो सर्जन मोठा. सो मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीज झाल्या, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज झाल्या, एंडोस्कोपिक सर्जरीज, अँड नाउडेज इज अ बूम ऑफ रोबोटिक सर्जरीज. सो डेफिनेटली the general surgery term now restricted to the abdominal, as well as there are so many small cases from head to toe which are usually done by general surgeon. But definitely even though it's a general surgeon, he has to do so many things including जसं फोन आला की आपल्याला नॉर्मल ट्रीटमेंट करावीच लागते. पण येस इट्स डेफिनेटली रिलेटेड टू द ॲबडॉमिनल ओनली. पण मग सर हे जनरल सर्जन बनायचं तुमचं असं आधीपासून प्लॅन होता का समहाऊ इट हॅपन्ड? नाही, MBBSला तर जायचं होतं, दॅट वॉज कन्फर्म. MBBSला गेल्यानंतर जेव्हा 5th इयरला आपल्या सब्जेक्ट्स असतात यु नो, त्यात जनरल सर्जरी हा माझा आवडता सब्जेक्ट होता. आणि जास्त इंटरेस्ट आला इंटर्नशिपमध्ये. जेव्हा जनरल सर्जरी पोस्टिंग केली 3 महिने तेव्हा जेन्युअली इंटरेस्ट आला की ह्याच्यात काहीतरी थ्रिल आहे. म्हणजे मेडिसिन लिटरली मला MD मेडिसिन आवडत नव्हतं, कारण त्यात फक्त डोकं लावायचं असतं. सोडियम पोटॅशियम पंप आपण म्हणतोच, पण जनरल सर्जरीमध्ये ॲक्च्युअली यू आर डुईंग समथिंग, यू आर सेव्हिंग द लाईफ ऑफ द पेशंट ॲक्च्युअली. येस. त्यामुळे मला त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे पुढे मी ठरवलं की आपल्याला जनरल सर्जरीज करायची. बट सर ही खूप हेवी ब्रांच आहे ना. यू आर कॉन्स्टंटली ऑन द टोज, आणि इन ॲडिशन टू दॅट आजकाल काउन्सिलिंगचा वगैरे पण भाग आलेला आहे. प्लस इमर्जन्सी सर्जरीज खूप जास्त असतात. सो वर्क लाईफ बॅलन्स वगैरे तर डिस्टर्ब होतच असेल. मग त्याच्यासाठी कसं सर? बेसिकली माझं MBBS झालं JJ वरून आणि MS झालं जनरल सर्जरी सायन हॉस्पिटल. अच्छा. सो तुम्ही 3 वर्षात तेवढं ट्रेन होऊनच जातात. बिकॉज सायन हॅज गॉट अ लार्ज ट्रॉमा सेंटर इन द एशिया. त्यामुळे 3 वर्षात तुम्हाला एवढं रिगरस ट्रेनिंग मिळतं की ह्या जे तुम्ही आधी गोष्टी बोलात, वर्क बॅलन्स, इमर्जन्सी सर्जरीज, रात्री जागरण करणं, ह्या त्या 3 वर्षामध्ये एवढं युज होतात की नंतर रुटीन ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल काही वेगळं वाटत नाही. तो याच्याकरता तुम्ही ऑलरेडी ट्रेन झालेलंच असतात. पण काही आहे सर असं काही स्पेशल जो तुमचा काम पॉईंट आहे की बाबा एवढं सगळं असं धडपडचं आयुष्य आणि त्याच्यामध्ये काहीतरी समथिंग विच यू कॅन फाइंड? नाही, हे तर सगळेच डॉक्टरांच्या लाईफ तसेच धडले. त्यातल्या त्यात मी ह्या गोष्टीमध्ये अजून रिफ्रेशमेंट मिळण्याकरता मध्ये जसं ब्रेक मिळतो तसे माझ्या ज्या काही हॉबीज आहेत त्या मी ट्राय करतो त्या जपण्याच्या. जसं मला बायकिंग फार आवडतं करायला, क्रिकेट खेळायला आवडतं, तर ह्या दोन्ही गोष्टी मी सायमल्टेनियसली चालू ठेवतो. जसं वेळ मिळेल तसं जेणेकरून तिथे जाऊन आलं त्या गोष्टी केल्या की मला ह्या रुटीन ॲक्टिव्हिटीज करण्याकरता एक वेगळा जोश मिळतो आणि त्या रुटीन मग कंटिन्यू चालू राहतात.
सर तुम्ही आता बायकिंगबद्दल बोलला. आम्ही तुमचं फेसबुक प्रोफाईल स्टॉक करत होतो, तेव्हा आम्हाला अशा बरेच काय-काय फोटोज सापडले यू नो लाइक बायकिंग ॲट हाय अल्टिट्यूड्स, बायकिंगचा ग्रुप आहे तुमचा. तर सर मग ते कसं हाऊ डू यू फाइंड आउट दॅट की तुम्हाला कधी कळालं की दिस इज युअर पॅशन? हे सगळं जेव्हा तुमचं MBBS संपतं किंवा त्या करिअरमध्येच तुम्हाला या गोष्टींची सवय लागते. हॉस्टेल लाईफ असतानाच तुम्हाला बायकिंग चालवणं, बायकिंग करणं, इनफॅक्ट क्रिकेट खेळणं, ह्या गोष्टी तेव्हापासून हळूहळू आवडायला लागतात. पण जसं तुम्ही म्हटलं तुमचे ग्रुप्स आहेत, तर मला असं वाटतं की कुठल्याही डॉक्टरचा एक नॉन मेडिकल ग्रुप असणं फार गरजेचं आहे. अच्छा. त्याने भरपूर फरक पडतो. तुमचं ॲक्टिव्हिटी जे असतात, डेली तुम्ही कामात असतात, सर्जरीज रुटीन चालू आहे, बाहेर भेटले तरी तेच जे ग्रुप असेल डॉक्टरांच्या आपल्या डिस्कशनमध्ये तेच असतं. तुझ्या हॉस्पिटलला काय झालं, तुझ्या पेशंटचं काय झालं. पण ज्या नॉन डॉक्टरचा ग्रुप असतो, नॉन मेडिकल ग्रुप, तेव्हा त्याने फार फरक पडतो. आणि जसं मगाशी म्हटलं की ह्या गोष्टीमुळे रुटीन ॲक्टिव्हिटीज येण्याकरता एक वेगळा जोश मिळतो. आणि बायकिंग म्हणा तर बायकिंग ॲज गुड ॲज सर्जरी मला दोघांमध्ये सेम वाटतं. जसं वेन युअर गोइंग फॉर एनी काइंड ऑफ सर्जरीज, जसं तुम्ही आता कॅप मास्क घालता, यू वेअर द स्क्रब, शूज, टोटल चेंजेस. सेम थिंग तुम्ही बायकिंग करताना पण करतात. हेल्मेट घालता, मास्क घालतात, तुमचे जे सेफ्टी वेअर्स आहेत, गिअर्स ते घालता, शूज वेगळे. ते मला दोन्हीमध्ये ऑलमोस्ट साम्य वाटतं. त्यामुळे मी बायकिंगला गेलं तरी मी एक सर्जन आहे डोक्यामध्ये, ते पण गोष्ट लक्षात राहते. आणि सर्जरी करता पण ती मजा घेतो की मी बाईक चालवतोय. मी त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत. एवढंच की दोन्ही गोष्टींचा फरक असतो. एका वेळेस माझ्या आता स्कॅल्पेल असते, एका वेळेस थ्रोटल असतं. त्यामुळे मी ती राईड एन्जॉय करतो. तिथून आल्यानंतर एक रिफ्रेशमेंट मिळते आणि मग कामं करता आपण चालू होऊन जातं. पण मग सर असं बाईक चालवताना कधी असं रस्त्यावरती आपण जे म्हणतो रोड इडियट्स असतात, असे काही दिसले की काही असं येतं का मनात, अरे याने हेल्मेट घातलं पाहिजे, आत्ता पडेल, सबड्युरल बसेल, भरपूर असं काही? भरपूर भरपूर एवढं आपण केसेस ट्रॉमाच्या बघतो. तुम्ही बोललात सब हेमॅटोमा, हे लक्षात पण येतं. त्याची काळजी आपण घेतो. शिवाय ग्रुपचे जे मेंबर्स आहेत त्यांना पण आम्ही काळजी घेतो. जो विदाऊट गिअर असेल हेल्मेट त्याला आम्ही युजली घेतच नाही. पण ओके. समोरच्या लोकांना आपण थांबू शकत नाही. पण तो विचार मनात येतोच की ह्याचं लाईफ कसं होईल. कारण एवढ्या केसेस आपण पाहिलं असतात. पण सगळ्यांना तेच सांगणं की जर तुम्ही बायकिंग करत असाल कुठे तर रोड सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही हेल्मेट घाला, बायकिंग गिअर्स घाला. जर जेन्युइन आवड असेल तर ती जोपासा. त्याकरता थोडा खर्च करा, पण सेफ्टी इज फर्स्ट. ऑब्व्हियसली सेफ्टी विल कम फर्स्ट. बट आता तुम्ही बायकिंग सारखं जसंच तुम्ही म्हणाला की तुमचा दुसरा छंद क्रिकेट आहे. येस अँड यू हॅव ऑल्सो स्टार्टेड द स्पर्श प्रीमियर लीग. आम्ही आता बघतोय गेले कित्येक वर्ष. तुझं क्रिकेटचं पॅशन कसं स्टार्ट झालं? क्रिकेट पण इथं लहानपासून इंडियामध्ये क्रिकेट तर फार कॉमन आहे. सगळेच खेळतात. सगळेच पण हे पॅशन, एक तर पॅशन आहेच खेळण्याचं. दुसरं मला SPL स्पर्श प्रीमियर लीग हां. हे स्पर्श हॉस्पिटलने चालू केले. हे करण्यामागचं एक काम होतं की बरेचसे कन्सल्टंट आहेत जे माझे आधीपासून मित्र आहेत, जे पण आहेत किंवा नवीन आहेत, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होत नव्हतं. म्हणजे मी डोंबिवलीत बघितलं की बाकी गोष्टीला फक्त सिलेक्टेड लोकच जातात. पण अशा बरोबर. सगळ्यांना एकत्र आणण्याकरता काहीतरी वेगळं करावं, जेणेकरून आपले रिलेशन्स वाढतील, एकमेकांचा रॅपो वाढेल. जे डॉक्टरांमध्ये एकमेकांमध्ये क्लॅशेस असतात, इगोज असतात, ते कमी न करता जे कन्सल्टंट अवेलेबल आहेत त्यांना घेऊन. आणि क्रिकेट हा सगळ्यांना आवडतो. त्यामुळे म्हटलं सगळ्यांना एकत्र घेऊन आपण टुर्नामेंट चालू करू. आम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली वर्षभर. नंतर अंदाज आला की सगळे रेडी आहेत. त्यानंतर मग स्पर्श प्रीमियर लीगची आम्ही चालू केली. हे 2023 पासून आम्ही चालू केलं. आता हे यावेळेस चौथं वर्ष होतं. तर ती वेगळीच मजा आहे क्रिकेटची. त्यांनी बॉन्डिंग जेन्युइनली वाढलेलं आहे. चांगले मित्र झालेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं एक हेल्दी वातावरण तयार झालं मेडिकल फील्डमध्ये, डोंबिवलीमध्ये. पण मग सर हे असं एखादा टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं आणि ऍक्च्युअल खेळणं ह्याच्यात फरक तर असेल ना सर? बऱ्याचशा गोष्टींना Definitely. हे करायला लागत असेल, मॅनेज करायला लागत जेव्हा असेल. तुम्ही टुर्नामेंट अरेंज करता तुमचं लक्ष सगळं तिथेच राहतं की ती व्यवस्थित झाली पाहिजे, जेन्युइन झाली पाहिजे, फेअर झाली पाहिजे, सगळ्यांना तेवढं एन्जॉयमेंट झाली पाहिजे. त्या गेममध्ये थोडाफार फरक पडतो, पण इट्स अ पार्ट ऑफ गेम. शेवटला एकावर क्रिकेट, एका प्लेअरवर सगळी टीम चालत नाही. त्यामुळे बाकी हो. मेंबर्स पण असतात टीममध्ये असतात, त्याच्यावर ते चालून जातं. आता हळूहळू आम्ही अजून ते पुढे पुढे अजून घेऊन वाढवायचं. येण्याचा प्रयत्न करतोय. लेट्स सी. कमिंग टू स्पर्श हॉस्पिटल, आपण युजली जेव्हा आपण पास आउट होतो, मेडिको बॅकग्राऊंड असो, नॉन मेडिको बॅकग्राऊंड असो, स्टार्टिंग अ हॉस्पिटल आणि देन स्टार्टिंग इट इन अ प्लेस लाईक डोंबिवली. आय थिंक मी बऱ्यापैकी म्हणजे आय वॉज अबाउट टू गो टू MBBS तेव्हापासून मी ऐकते. आणि मग ते एवढ्या मोठ्या लेवलला नेणं आणि लोकांना सुरुवातीला हे कन्व्हिन्स करणं की बाबा आम्ही सेम टाईपच्या फॅसिलिटीज इथे अवेलेबल करतोय. सो द टाइम विच यू ट्रॅव्हल टू ठाणे ऑर टू सायन इज सेव्ड. तर मग सर कसे चॅलेंजेस आले आणि डे टू डे काय चॅलेंजेस येतात? म्हणजे ॲक्च्युली मला स्वतःला पर्से फार इंटरेस्ट नव्हता हॉस्पिटल चालू करण्यामध्ये. तुम्ही माझ्या हॉबीज जसं बघितलं, बायकिंग, क्रिकेट, त्यामुळे मला वेळ त्यात बऱ्यापैकी जायचा. पण माझा पार्टनर डॉक्टर हेमंत वाहने त्यांनी जरा जास्त फोर्स केलं की आपण हॉस्पिटल चालू करू. आणि यू आर गुड कॉम्बिनेशन, सर्जन, फिजिशियन, माय वाईफ इज अ गायनेकोलॉजिस्ट, तर हे कॉम्बिनेशन चांगलं आहे, आपण चालू करू. शेवटला त्यांनी इन्सिस्ट केलं म्हणून मी 2012ला हॉस्पिटल चालू केलं मार्चमध्ये. तेव्हा आम्ही 25 बेडेड चालू केलं. तेव्हा आमचा कन्सेप्ट असा होता की
काही बेसिक गोष्टी किंवा जे काही ॲडव्हान्स आपल्या गोष्टी करता येतील त्या आपल्या हॉस्पिटल आपण चालू करायच्या. म्हणजे आपले घरचे नातेवाईक जरी ॲडमिट करता आले तरी आपण तिथे करू शकतो. ह्या हिशोबाने आम्ही सुरुवात केली. त्यामुळे इंटेरियर म्हणून हॉस्पिटलचं बेसिक जागा, बेड रिक्वायरमेंट्स, कन्सल्टिंग, ऑपरेशन थिएटर ही मी त्या पद्धतीने आम्ही चालू केलं. मग डे 1 पासून मी व्हेंटिलेटर ठेवलं हॉस्पिटलला. पण जसं कॉन्फिडन्स वाढत गेला, कॉम्बिनेशन आमचं चांगलं चाललं गेलं, बाकी कन्सल्टंटना सपोर्ट मिळत गेला, तर स्लोली आम्ही वाढवत गेल्या या गोष्टी. मग त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट आता 50 बेडेड हॉस्पिटल आहे. त्यामध्ये 10 बेडेड ICU सेटअप आहे. आपले डायलिसिस सेंटर आहेत, 3 ऑपरेशन थिएटर आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की काही लागलं तर सगळं अवेलेबल आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी करता ठाण्याला जा किंवा मुंबईला जायची गरज नाही. ट्रॉमाच्या केसेस आहेत, बर्न्सच्या केसेस आहेत, एनी काइंड ऑफ सर्जिकल इमर्जन्सीज ॲज वेल एज मेडिकल पार्ट पण तसंच. हार्ट अटॅक आला, स्ट्रोकचे पेशंट्स असतात ज्याला डायलिसिस लागणार. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या हॉस्पिटल आपण बऱ्यापैकी मॅनेज करतो. डेफिनेटली सुरुवातीला चालू झालं तेव्हा आय एम ऑल्सो फॉर नॉन मेडिकल बॅकग्राऊंड, तर थोडं कठीण झालं आम्हाला दोघांना पण चालू करायला. पण एक कॉन्फिडन्स होतं की आपण जेन्युइन काम केलं तर डेफिनेटली आपण याच्यामध्ये पुढे प्रोग्रेस करू शकतो. तसं स्लोली स्टडीला आता हॉस्पिटलला 14 वर्ष झालेत. तर आधी ते 25 बेडेड होतं, आता ते 50 बेडेड आहे. होपफुल याच्या पुढे पण जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर सगळ्यांचे सपोर्ट असेल त्या गोष्टी पुढे नक्कीच होतील. पण मग सर आता जे आपल्याला कॉर्पोरेटायझेशनमुळे मेडिकल्सला एवढे सगळे रूल्स असतात, आपल्याला काही स्टार्ट करायला अक्रिडेशन्स असतात, परमिशन्स असतात, त्याच्यामुळे हे इन्शुरन्सेसचे जे गोंधळ होतात, प्लस जी आजकाल इंडियामध्ये ट्रेंड चालू आहे ज्याच्यामुळे डॉक्टरची जी इमेज आहे स्पेसिफिकली व्हेन इट कम्स टू हॉस्पिटल्स, मग त्याच्याने सर फरक पडलाय का? म्हणजे 2012 पेक्षा आतापर्यंत लोकांच्या मेंटॅलिटीत वगैरे? नाही, मेंटली तर लोकांची मग शेवटला तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं लोकांना ट्रीट करता. काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. क्रिटिकल पेशंट असेल, लोक त्यांचे नाते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत, त्यांना त्रास होतो, त्यांच्या वेदना समजून घेणं, त्यांना काय त्रास होतो समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्यांच्याशी 1 to 1 बोलाल, काउन्सिलिंग कराल, त्यांना एक्झॅक्ट फॅक्ट सांगाल काय चाललंय, काय करतोय, तर मला वाटतं ना हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. पण डेफिनेटली जेवढे रूल्स रेग्युलेशन आता चाललेत, एक छोटं हॉस्पिटल जसं आमच्याकडे हॉस्पिटल चालू करणं आजच्या दिवसाला फार कठीण आहे. हो सर. एक NABH तुम्ही ऐकलं असेल तर नॅशनल ॲक्रेडिटेशन आहे. त्याच्यावर तर तुमचे एवढे स्पेसिफिकेशन की छोटं नर्सिंग होम तुम्ही मेंटेन करणं, रन करणं फार डिफिकल्ट आहे. त्यामुळे कॉर्पोरेट हॉस्पिटल आजकाल फार चाललेत. पण जसं म्हटलं की तुम्ही जेन्युइन सर्व्हिस द्याल, पेशंटशी व्यवस्थित बोलाल, नातेवाईकांशी काउन्सिलिंग कराल, तर तुम्ही डेफिनेटली कोपअप करू शकता आताच्या कंडिशनमध्ये सुद्धा. खर्च भरपूर आहेत, बाकी गोष्टी भरपूर असतात, पण त्यातून पण तुम्हाला कुठेतरी बॅलन्स करून त्या गोष्टी कराव्या लागतील. आणि मग सर समजा एक न्यूली पास आउट सर्जन आहे किंवा इवन फिजिशियन आहे फॉर दॅट मॅटर, तर मग आजकाल मुलांना हे सगळे कन्फ्युजन्स असतात ना, वेदर आय शुड वर्क इन अ कॉर्पोरेट, आय शुड स्टार्ट माय ओन सेटअप, का मी काय करू, का मी सुपर स्पेशलायझेशन करू, मग काय फॅक्टर्स असायला पाहिजे डिसाईड करताना? एक तर तुमचं बॅकग्राऊंड काय, तुम्ही जनरली तुम्हाला हॉस्पिटल सेटअप ऑलरेडी रेडी आहे, सगळा बॅकअप रेडी आहे, तर डेफिनेटली तुम्ही स्वतःच हॉस्पिटल पुढे घेऊन जाऊ शकता. दुसरं सुपर स्पेशालिटी करणं फार गरजेचं आहे. ओके. कारण आजकाल त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲडव्हान्स होत चालल्या. म्हणजे आपण हँड सर्जरी केला, आजकाल फक्त हँड सर्जन पण आहेत. हो, बरोबर. ऑर्थोपेडिक सर्जन झालं, त्यानंतर सुपर स्पेशालिटी फक्त हँड सर्जन्स आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल, शिकण्याची इच्छा असेल, तर तुम्ही डेफिनेटली सुपर स्पेशालिटी करा. कारण जसं जनरल सर्जरीमध्ये म्हटलं रोबोटिक सर्जरी आता बूम होते. पुढच्या 10 वर्षात मला वाटतं डोंबिवलीमध्ये पण बरेच रोबोट्स येतील. आमचाही प्लॅन आहे फ्युचर डेफिनेटली रोबोट टाकण्याचा. तर जर तुमच्याकडे वेळ असेल, पैसा असेल, शिकण्याची इच्छा असेल, तर डेफिनेटली तुम्ही ॲडव्हान्स प्रोसिजर करा. नसेल तर मग तुम्ही आयदर इट्स अ टीम Yeah. मॉर्निंग. एकट्याचं काम नाही हॉस्पिटल काढणं, एकटा बरोबर. हॉस्पिटल रन करणं फार डिफिकल्ट आहे. तर चांगले फ्रेंड्स असतील, चांगले कन्सल्टंट असतील, त्यांनी मिळून 3-4-5 लोकांनी मिळून मोठा सेटअप करणं जर पॉसिबल असेल ती गोष्ट आहे. अदरवाईज इफ यू आर कम्फर्टेबल वर्किंग विथ द कॉर्पोरेट, तर तुम्ही तिथेही करू शकता. हे तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं स्वतःची कशी जिद्द आहे, तुम्हाला काय शिकायचं आहे, आणि तुमचे मित्रपरिवार कसे आहेत, तुमचं बॉन्डिंग किती आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि सर कमिंग टू द जनरल सर्जरी पार्ट, आपण जे म्हणतो जे बेसिक आपल्या गोष्टी असतात जसे की अपेंडिक्स आहे, गॉल स्टोन्स आहेत, हर्निया आहेत, सो पेशंट युजली या सर्जरीज एकदम अशा इलेक्टिव्हली ट्रीट करतात अँड देन दे सडनली कम इन लाईक ग्रॉस पेन, अपेंडिक्स रप्चर झालेला आहे, हर्निया स्ट्रँग्युलेट झाला आहे, तर मग हे असे केसेस अजूनही येतात सर? अजून येतात. त्याच्यामध्ये पेशंटचं निग्लिजन्स नाही म्हणता येणार, पण त्यांना अवेअरनेस नाही बऱ्याच गोष्टीचं. अच्छा, पण एवढे इंस्टाग्रामवर बघत असतात रील्स आणि काय काय चॅट जीपीटी, आपल्याकडे तरी प्रॉब्लेम की आपण इन्व्हेस्टिगेशन करायला घाबरतो. अच्छा आपण आजार झाल्यानंतर त्याच्या मागे लागतो, पोटात दुखते मग चालू करा ट्रीटमेंट, पण प्रिकॉशन होऊ नये म्हणून काय करू शकतो, ह्या गोष्टी आपण शक्यतो करत नाही. आता ऍसिडिटी हा प्रकार किती जणांना असतो, मी 10 लोकांना उभगले, त्यातल्यामध्ये 4-5 पेशंट तरी म्हणतील की मला ऍसिडचा त्रास आहे. बरोबर. पण आमचं आता असं लक्षात आलं की एवढ्या वर्ष की ज्यांना गॅस्ट्रायटिस आहे, सिव्हिअर ऍसिडिटी आहे, त्यांनी ऍटलीस्ट एकदा पोटाची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. खरं. ती पण न खाता पिता. कारण बऱ्याच वेळा लिव्हर पॅथॉलॉजी सापडतात, गॉलब्लॅडरमध्ये स्टोन्स असतात, काही पॅनक्रियाटिक पॅथॉलॉजी सापडतात, ज्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट टोटली डिफरंट आहे. ते जर तुम्ही मिस आउट केलं तर यू मे लँड इन सम काइंड ऑफ कॉम्प्लिकेशन्स. लाईक तुम्ही जर गॉलब्लॅडर स्टोन आहे, तुम्ही ते मिस आउट केलं, कळलंच नाही, फक्त ऍसिडिटी आहे म्हणून तुम्ही गोळ्या घेत राहिलात, ट्रीटमेंट घेत राहिलात, तर ते गॉलब्लॅडर कॉम्प्लिकेट होऊ शकतात. त्याने जॉन्डिस होतं, पॅनक्रियाटिस सारखा आजार होतो, गॉलब्लॅडर रप्चर्ड होतात, परफोर्ट होतात, बरेच कॉम्प्लिकेशन आपण बघतो. तर फक्त तेच लोकांना अवेअरनेस, जर ऍसिडिटी असेल तर ॲटलिस्ट तुम्ही वर्षात एकदा तरी सोनोग्राफी करणं गरजेचं आहे आणि एंडोस्कोपी करणं गरजेचं आहे. तुम्ही
पुढचे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करू शकतात. सेम केस विथ अपेंडिसायटिस, एनी काइंड ऑफ ॲबडोमिनल पेन, बेसिक ट्रीटमेंटनंतर बिलकुल फरक नाही पडला तर गेट अल्ट्रासोनोग्राफी डन. एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून घ्या. पण त्याच्या आधी तुम्ही, माझं म्हणणं, तुम्ही डाएट सांभाळा, थोडं एक्झरसाईज, डाएट, राहणीमान, खाणं पिणं, थोडं ह्याच्यावर लक्ष दिलं तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी तुम्ही टाळू शकता. मग सर आता आपण डाएट आणि वेट आणि ह्या सगळ्याबद्दल बोललो. आपण मोस्टली PCOS म्हणा किंवा जे मेडिकल रिलेटेड आहेत आजार, हायपरटेन्शन, डायबिटीज, हे जे फिजिशियन्स असतात दे आर कंटिन्युअसली ॲडव्होकेटिंग अ हेल्दी लाईफस्टाईल, सम फॉर्म ऑफ एक्सरसाइज, जे आपण म्हणतो प्रोटीन इंटेक, हे सगळं सर्जिकल कंडिशन्सना पण आहे का सर ॲप्लिकेबल? डेफिनेटली. आपण हे डायरेक्टली सर्जिकलला नाही सांगू शकत. तुम्हाला अच्छा. अपेंडिक्स होईल असं सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय प्रिकॉशन घेणार टू प्रिव्हेंट अपेंडिक्स? गॉल ब्लॅडर Okay. करतात, हां, फक्त तुम्ही डाएट मेंटेन ठेवा, वॉटर इंटेक वाढवा. पण बाकी सर्जिकल कॉम्प्लिकेशन लाईक हर्निया झालं, ह्या गोष्टीवर तुम्ही डिफरंटली काळजी घेऊ शकता. जे हेवी वेट लिफ्टिंग करतात, कंटिन्युअस कॉफिंग आहे, ज्यांना अस्थमाचा त्रास आहे, त्यांचं जॉबच प्रोफेशन आहे की मला वजन उचलावं लागतं सर, तर त्यांनी ॲटलिस्ट बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे डेली एक्सरसाइज करून तुम्ही मसल स्ट्रेंथनिंग करू शकता, सपोर्टर वापरू शकता. सर्जिकल गोष्टी अशा आहेत की ज्याच्यात तुमच्या जास्त कंट्रोल नाही, तुम्हाला कधी काय त्रास होईल सांगता येत नाही. हे डायबिटिक, ब्लड प्रेशर सारखं नाही की हार्ट अटॅक सारखे तुम्हाला सडनली कळेल, त्याला तुम्ही प्रिकॉशन घेऊ शकता. हे सर्जरीमध्ये तेवढं घेऊ शकत नाही, पण ॲटलिस्ट सिलेक्टेड गोष्टीवर तुम्ही काळजी घेऊ शकता. सो म्हणजे इमर्जन्सी तुम्हाला आणि पेशंटना धरून सम पॉईंट तर चालायचंच आहे. येस 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 येस. सो सर आम्हाला एक अशी एखादी स्टोरी सांगा किंवा एखादा पेशंट जो तुमच्या लक्षात आहे किंवा समथिंग विच इज लाईक युअर फेवरेट स्टोरी और फेवरेट पेशंट विच यू हॅव डन इन युअर सर्जिकल करिअर अँड ॲट द सेम टाईम आम्हाला एक बायकिंगची पण स्टोरी ऐकायला आवडेल. एक हॉस्पिटलचा इन्सिडेंट, माझ्या स्पर्श हॉस्पिटलचा इन्सिडेंट आहे. हॉस्पिटल चालू केल्या पहिल्या वर्षात एक पेशंट आला होता. ही वॉज अ केस ऑफ ॲक्सिडेंटल बर्न पेशंट. इनफॅक्ट त्याला बर्न झाला होता, इलेक्ट्रिक बर्न्स. तो लोकलच्या ट्रेनवरती उभा होता. अच्छा. तो वरती चढून उभा, त्याचा वरच्या ओव्हरहेड्स वायरला हात लागला होता आणि त्या तो इलेक्ट्रिक बर्न झाला होता. त्या काळामध्ये आपल्या डोंबिवली रेल्वे स्टेशनला ICU सेटअप नव्हते, इनफॅक्ट कॅज्युअलिटी पण नव्हती. तर बरेचसे पेशंट ट्रॉमाचे माझ्या हॉस्पिटलच यायचे, कारण एनिवेज मी सायनला काम केल्यामुळे तो एक एक्सपिरियन्स होता. तो पेशंट ऑलमोस्ट 95% बर्न्स होता, इलेक्ट्रिक बर्न्स. पण हॉस्पिटलच्या स्टाफने, आम्ही म्हणा, आमच्या आरएमओने एवढी मेहनत घेतली, ही सर्वाईव्ह. पेशंट जिवंत झाला, वाचला. पण तो जेव्हा ट्रेनवरनं पडला होता त्याला सबडल हेमॅटोमा झाला होता. तो पेशंट कॉन्शियस आल्यावर त्याला जी गोष्ट लक्षात आली, 10 दिवसांनी पेशंट बोलत का नाही, पेशंटच्या थोड्या गोष्टी थोड्या अनफॉर्च्युनेट वाटल्या. तो स्टेबल झाला, मी CT स्कॅन केलं, कळलं ह्या गोष्टी आहेत. तर त्यानंतर त्याला तो सबडल हेमॅटोमा होता. ही वॉज गेट ऑपरेटेड, इज ॲब्सोल्युटली फाईन. जेव्हा की अजून पण हॉस्पिटलला पेशंट येतो, तो पहिला आली की माझ्या पायाच पडतो. हे आम्हाला सर्वांचे की एवढा बर्न्स, यंग पेशंट होता म्हणून तो पेशंट वाचला. तर ही आमच्या सगळ्या स्टाफला अजून ती गोष्ट माहिती नाही. तो पेशंट अजून पण आहे आणि रेग्युलर फॉलोअप देतो, हॉस्पिटलला येतो. सो ही गॉट म्हणजे Yes, लाईफस्टाईल व्यवस्थित चालू आहे त्याची. येस 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 येस. खूप. आणि सर जसं आता तुम्ही बायकिंग करतात तर एनी फेवरेट डेस्टिनेशन किंवा असं काहीतरी एखादी छोटी घटना जी तुम्हाला इन्स्पायरिंग वाटली? डेस्टिनेशन फेवरेट असं नाही, गोव्याला आमचं बायकिंग फार होतं. पण जे एक राहिलं की लेह लडाखला करायचंय, ते तो विचार आहे मनात की एकदा प्लॅन करून लेह लडाखला पण जायचं. पण हे सगळं हॉस्पिटलचं काम, हे सगळं टाईम, या सगळ्या गोष्टीमुळे, आणि दॅट इज थोडी ॲडव्हेंचरस राईड आहे ती, म्हणून थोडं विचार करून प्लॅन करून जायचं प्लॅन आहे. सो सर असाच एखादा आम्हाला बायकिंगचा तुमचा एखादा इन्सिडेंट सांगा किंवा समथिंग जे तुम्हाला आवडतं, म्हणजे दॅट राईड इज मेमोरेबल फॉर यू. मी एक साधारण 7 वर्षापूर्वी हार्ले डेव्हिडसन बाईक घेतली होती. तर त्यांचं एक ॲन्युअल, जसं आपली कॉन्फरन्स असतेच हां. तशी त्यांची ॲन्युअल कॉन्फरन्स असते, एक जी गोव्याला असते. ओके. दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे ती इथून राईड करत जातो आम्ही, कोल्हापूरला हॉल घेतला होता. कोल्हापूरला सयाजीमध्ये हॉटेल आणि हार्लेचं बुकिंग, म्हणजे त्यांचं लाविश असतं. हो. डान्स पार्टी सगळं धमाल करून कोल्हापूरला नेक्स्ट डेला मी गोव्याला. आणि गोव्याला गेल्यावर मोर दॅन 1000, म्हणजे मला वाटतं 1500 बाईक्स होत्या पूर्ण गोव्यामध्ये. अच्छा. पणजी पूर्ण हार्ले डेव्हिडसनने भरलं होतं. त्यात भरपूर मॉडिफाईड बाईक्स होत्या, वेगळ्या प्रकारच्या बाईक्स बघायला मिळाल्या. तो वेगळा थ्रिल होता. त्याच्यामुळे बऱ्याच जणांची ओळख झाली. म्हणजे इथे तर आपल्या सिटीमध्ये ओळख होते, तिथे ऑल ओव्हर इंडियातले बरेच जण ओळखीचे झाले. त्यामुळे तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तो दरवर्षी मी न चुकता जातो की ती एक वेळ सर्जरीची कॉन्फरन्स जाणार नाही, पण हार्ले डेव्हिडसन कॉन्फरन्स मी अटेंड करतो. पण पण सर जास्त पॅशन काय आहे, ऍक्ट ऑफ बायकिंग का बाईक? म्हणजे दोन्ही. बाईक तर जेवढे हाय एंडच्या बाईक चालवतील तेवढी मजा वेगळी असते, त्याचा कम्फर्ट वेगळा असतो. तर तुम्ही लॉंग राईडच्या बाईक करू शकता, त्यामुळे काहीच त्रास होत नाही त्यामध्ये, असं होतं. सो एखादी ड्रीम बाईक जी घ्यायची आहे इन नियर फ्युचर? हार्ले डेव्हिडसन घ्यायची होती, पण इंडियातनं त्यांनी बंद केले. त्यामध्ये फॅट बॉय पर्यंत जायचा प्लॅन होता. लेट्स सी, बघू परत जेव्हा चालू होतील तेव्हा मग फॅट बॉय करता डेफिनेटली आय विल ऑफ फॉर दॅट. सो सर कमिंग टू द रॅपिड फायर सेक्शन, तर ऑब्व्हियसली तुम्हाला तर स्पीडची सवय आहे. सो एकदम फास्ट आन्सर्स द्या. असं जे पण म्हणजे जे डोक्यात पहिले येईल ते सांगा. व्हॉट गिव्स यू मोर स्ट्रेस, कॉम्प्लिकेटेड सर्जरी किंवा डोंबिवलीचं ट्रॅफिक? डेफिनेटली डोंबिवलीतलं ट्रॅफिक खूप जास्त येस वाटलं. येस येस. आणि दिवसेंदिवस वाढत पण चाललंय. वन थिंग यू शुड यू विश की पेशंट्सने इमिजिएटली स्टॉप केलं पाहिजे करणं? एनी काइंड ऑफ ॲडिक्शन.
अल्कोहोल, स्मोकिंग, एनी टाइम, इन एनी काइंड ऑफ एडिक्शन, दे हॅव टू स्टॉप इट. आणि सम ड्रीम बायकिंग डेस्टिनेशन विच यू हॅवन डन? लेह लेह लडाख. लडाख. जर तुम्ही सर्जन नसता सर, व्हॉट यू वुड हॅव बीन? मी ना एक छान चित्रकार असतो. मी जे माझं ऍडमिशन एमबीबीएस जेजेच आहे. मी जे हॉस्पिटलला जाणार जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला गेलो असतो डेफिनेटली. ओके. पण हे पण मग झालं सर आता. तुम्ही अजूनही काढता चित्र वगैरे असं? कोविडमध्ये मी बरेच काढले होते. ओके. पण जसं त्याला थोडं शांत लागतं, वेळ लागतो आणि ती ना तो टाइम यायला लागतो, तर ती चित्र त्यात एक काढतो click त्याच्यात. करतं. येस येस. स्कॅल्पेल किंवा थ्रॉटल मोर फेवरेट थिंग? बोथ. स्कॅल्पेल इज माय प्रोफेशन बेसिकली अँड आय सेव्ह लाईफ ऑफ अदर्स. त्याच्या उलट ऑपोजिट थ्रोटल इज माय पॅशन अँड इट सेव्स माय लाईफ बेसिकली. इट रिज्युनेट माय लाईफ. ओके. सो बोथ द थिंग्स आर लाईफ फॉर मी. आणि सर असं पूर्ण दिवस ओटीतनं उभे राहिल्यानंतर तुमचं गिल्टी प्लेजर काय? ते सॅटिस्फाय असतं फक्त, बस ओटीमध्ये काम केले बस, दुसरं काही नाही. सो मग असं एखादी गोष्ट जी तुम्ही रोज करतात की ज्याने हे होऊन जातं असं की बाबा हां आता ठीक आहे दिवसाचा स्ट्रेस उतरला? आमचं एक घरी गेले की घरच्या फॅमिली टाईम बरोबर फॅमिली मेंबर्सचा टाईम देतोच. आणि माझे जसं म्हटलं नॉन मेडिकल फ्रेंड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे माहीत नाही बाकीच्यांचं काय, पण मला ते फार एक रिफ्रेशिंग वाटतं. खाली गेलो की माझा रात्रीचा टाईम असतो, अर्धा पाऊण तास मी मित्रांबरोबर असतो, गप्पा चालतात, चहा पिणं चालतं रात्रीचा. चहाच्या कट्टर टाईमपास झाला की आपला रात्री यायचा, तो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फॉर मी. त्याच्यामुळे पुढचा दिवस माझा एकदम रिफ्रेशिंग जातो नक्कीच. ओके. आणि सर इफ यू वुड नॉट हॅव स्टार्टेड लाईक अ विजनरी हॉस्पिटल, मग तुम्ही काय केलं असतं? मी तेव्हाही फ्रीलान्सिंग करत होतो, आताही फ्रीलान्सिंगच केलं असतं डेफिनेटली. कॉर्पोरेटला जॉईन नसतं झालो, पण मी जसं म्हणलं या क्रिकेटमध्ये एवढ्या बॉन्डिंग झाल्यात नाही, एवढे हॉस्पिटल्स माझ्या ओळखीचे आहेत, तर मी कुठेही आरामात सर्वाईव्ह केलं असतं. पुढच्या गोष्टी कल्याण झालं, डोंबिवली झालं, सगळेच मित्र आहेत, बरेच हॉस्पिटल फ्रेंड्स आहेत, तो डेफिनेटली आय प्रिफर. त्यामुळे मला वेळ पण मिळाला असं बाकी गोष्टीला पण, जे माझ्या ड्रीम डेस्टिनेशन राहिले करायचं ते पण करू शकलो असतो. सर थँक्यू. पण तुम्ही जनरली आमच्या ऑडियन्सला काय मेसेज देऊ इच्छिता? नाही, काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, हेल्थ सांभाळा. हेल्थ इज वेल्थ. कारण बाकी गोष्टी तर सगळ्या मिळतात, पण जर तू वेळ निघून गेली त्या गोष्टीची तर मग ते पैशाने तुम्हाला मोजता येत नाही. So, to our viewers, whether you are patients, you are passionate bikers, or you are just interested in listening to life inspiring stories, please tune in next time to Life in Focus and stay focused.